पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की आणखी काही मंडळी बाहेर उभे आहे असं दिसतंय. पेंडॉलमध्ये काही लोक आहेत, तिकडे पाण्याची व्यवस्था आहे, तिकडे काही लोक आहेत. कृपया सर्वांनी सभा मंडपात येऊन बसावं, नाही तर उद्याच्या अंकामध्ये रिकाम्या किती खुर्च्या होत्या याचे फोटो काही लोक छापतील. त्यामुळे ती काळजी आपण घेतली पाहिजे. विजय असो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमचे गुरुवर्य आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पत्रकारितेची मोठी पिढी घडवली, पिढीने अनेक पिढ्या घडवल्या, असे लोकमत समूहाचे मुख्य संपादक आदरणीय राजेंद्र बाबूजी दर्डा, आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आणि ज्यांनी शब्द दिला आम्हाला आणि तो शेवटपर्यंत पाळला. नाही तर अनेकांनी आम्हाला शब्द दिले आणि ते आलेच नाहीत, परंतु राजेंद्र बाबू आणि बाबा या दोघांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की आम्ही येतो आणि ते आले. त्याबद्दल मी तुम्हाला दोघांचंही इथे मनपूर्वक स्वागत करतो, मनपूर्वक आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख पाहुणे मंत्रीजी बाबासाहेब पाटील, आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतोय त्यांनी आम्हाला मदत केली नसती तर आपण उदगीरला येऊ शकलो नसतो. हे उदगीरचे आमदार आमचे चांगले मित्र आहेत, ते बनसोडे साहेब, संजयजी बनसोडे साहेब. खरं म्हणजे 2 वर्षापूर्वी आम्हाला उदगीरला अधिवेशन घ्यायचं होतं आणि बनसोडे साहेब त्यावेळेस मंत्री होते. त्यांनी मला सांगितलं की देशमुख तुम्ही अधिवेशन उदगीरला घ्या, परंतु अनेक तांत्रिक गोष्टीमुळं त्यावेळेस ते शक्य झालं नाही. परंतु माझ्या डोक्यात हे बसलं की आपल्याला उदगीरला अधिवेशन घ्यायचं आहे. अनेकांना प्रश्न असा पडला की उदगीर एका बाजूला आहे, एका कोपऱ्यामध्ये आहे आणि उदगीर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या सगळ्यांची व्यवस्था होऊ शकेल का. तर मी त्या सगळ्या मंडळींना सांगितलं की ही मंडळी अखिल भारतीय साहित्य संमेलन घेऊ शकते. ज्या साहित्य संमेलनात किमान 25,000 लोक उपस्थित असतात, ते साहित्य संमेलन निर्विवादपणे कुठलाही वाद न होता हे संपन्न करू शकतात. तर आपले 2-2.5 हजार लोक येणार असतील तर ते निश्चितपणे आपली चांगली व्यवस्था करतील. आणि बनसोडे साहेब, मी आपलं मनपूर्वक आभार मानेल की आपण आमची अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे. म्हणजे आम्हाला अपेक्षित उपस्थिती नाही आहे, ही खरी गोष्ट आहे. म्हणजे गेल्या वर्षी आमचं ज्यावेळेस पिंपरी चिंचवडला अधिवेशन झालं, त्या पिंपरी चिंचवडच्या अधिवेशनामध्ये 2,500 पत्रकार उपस्थित होते. परंतु उन्हाळा आहे, उद्या तिकडं विदर्भामध्ये आखाईचा सण मोठा असतो, अक्षय तृतीयाचा. त्यामुळे विदर्भातील मंडळी आज बऱ्याच कमी प्रमाणात दिसत आहे. मराठवाड्यातून कमी लोक आलेले आहेत. परंतु जे आलेले आहेत, तसं बाबासाहेब पाटील साहेबांनी सांगितलं की आपल्यापैकी प्रत्येक एक व्यक्ती हा 10,000 लोकांबरोबर आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी संयोजन समितीचे आमचे सगळी जी मंडळी आहे त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. शिवशेट्टी असतील, धोत्रे सर असतील आणि त्यांची सगळी टीम असेल, ह्या सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी आपली केलेली आहे. बनसोडे साहेब, मी आपल्या आणखी एका गोष्टीसाठी आभार मानेल की आपण मगाशी सांगितलं की उदगीरसाठी काय काय आपण कामं केलेली आहेत. निश्चितपणे मला मराठवाड्यामधले जे तालुके आवडतात त्याच्यामध्ये अंबाजोगाई असेल, सेलू असेल, त्याच पद्धतीनं मला उदगीर देखील आवडतं. याचं कारण असं आहे, एक सांस्कृतिक वारसा आहे, ऐतिहासिक वारसा आहे, सामाजिक जाणीवेचं भान ठेवणारी इथली सगळी मंडळी आहे आणि साहित्याचा मोठा वारसा आहे आणि पत्रकारितेचा देखील मोठा वारसा आहे. म्हणजे उदगीरमधले आणि लातूर जिल्ह्यातले अनेक पत्रकार इथून पुढे गेले आणि त्यांनी महाराष्ट्र पातळीवर आपलं नाव लौकिक मिळालेलं आहे, मोठं नाव स्वतःचं केलेलं आहे, असे अनेक पत्रकार आहेत. तर ह्या सगळ्या वारसा इथे जपत असताना आणि ह्या उदगीरमध्ये आम्ही येत असताना आपण जे आमचं स्वागत आहे, इथं जे पत्रकार भवन, जसं मगाशी बनसोडे साहेबांनी सांगितलं की मला वाटतं बनसोडे साहेब, मी बऱ्याच तालुक्यांमध्ये फिरत असतो महाराष्ट्रामध्ये, परंतु 5 कोटी रुपयाचं सुसज्ज पद्धतीचं पत्रकार भवन हे मला अन्यत्र कुठेही दिसलं नाही, जे आज इथे बनसोडे साहेब उभा करतात. त्याबद्दलही त्यांना आपण सगळ्यांनी मिळून धन्यवाद दिले पाहिजेत की पत्रकारांच्या पाठीशी राहणारा एक आमदार या भागामध्ये मिळालेला आहे. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या भागातून सगळे पत्रकार आलेले आहेत. बाबूजी, सावलीपासून म्हणजे नागपूरच्या सावलीपासून इकडे कोकण सावंतवाडीपर्यंतची मंडळी इथे आहेत. संख्येने कमी असेल, परंतु महाराष्ट्रातला एकही असा तालुका नाही ज्या तालुक्यातून येथे लोक आलेले नाहीत. हे संस्थेवरचं प्रेम
प्रेमासाठी आलेले आहेत. अनेक वर्ष संस्थेमध्ये काम करणारी ही सगळी मंडळी आहे आणि या संस्थेच्या प्रेमाखातर ही सगळी मंडळी येथे आलेले. त्यामुळे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. उन्हाळा आहे, अक्षय तृतीया आहे, या कुठलीही सबब न सांगता आपण येथे आलेले आहेत, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. बनसोडे साहेबांनी उदगीर जिल्ह्याची मागणी इथे केलेली आहे. आपली मागणी जेव्हा मान्य होईल तेव्हा मान्य होईल, पण आम्ही आपल्याबरोबर आहोत. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आपल्याबरोबर आहे आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, तुमचा जिल्हा ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल, परंतु आम्ही इथे सुरुवात केलेली आहे. आमची एक शाखा उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषद नावाची शाखा आम्ही ऑलरेडी सुरू केलेली आहे. त्यामुळं आता दोघांनी देखील या गोष्टीचा विचार करावा आणि उदगीरकरांना कसा न्याय मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करायचा अशी आमची मागणी आहे. थोडं आपल्या विषयाकडे येतो. दोन्ही मंत्री आहेत आणि आम्हाला मंत्र्यासारखेच असलेले बाबूजी येथे आहेत. त्यांच्यासमोर मला आपली काही गाणी पत्रकारांची गायला पाहिजेत. त्यांच्या कानावर आमची दुःख, आमच्या वेदना, आमच्या संवेदना घालायला पाहिजेत. ह्या भूमिकेतून मी काही मुद्दे येथे मांडतोय. बाबूजी, 2017 पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्रामध्ये झाला. आम्हाला आनंद झाला. म्हणजे त्या अगोदर दरवर्षी महाराष्ट्रामध्ये दर 3 दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत होता आणि वर्षभरामध्ये 80-90 पत्रकारांवर हल्ले होत होते. त्याची आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध आहे. सातत्याने 12 वर्ष आम्ही संघर्ष केला, सरकारकडे पाठपुरावा केला. पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा झाला पाहिजे अशी मागणी आम्ही सातत्याने लावून धरली आणि देवेंद्र फडणवीस सुरुवातीच्या पहिल्या वेळेस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ती मागणी मान्य झाली. दोन्ही सभागृहामध्ये एकमतानं ते बिल पास झालं आणि तो कायदा झाला. त्यानंतर त्याच्या म्हणजे राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली त्या कायद्यावर आणि ते गॅजेटमध्ये देखील आलं. दुर्दैवानं गेली 7 वर्ष झालं या कायद्याची महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी होत नाही. सातत्यानं त्या संदर्भामध्ये पाठपुरावा केला. आम्हाला ज्यावेळेस कळलं की त्या कायद्याचं नोटिफिकेशन राज्य सरकारने काढायला पाहिजे आणि ते नोटिफिकेशन निघाल्यानंतर अमुक तारखेपासून हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू होईल हे जे नोटिफिकेशन काढायला पाहिजे होतं ते काढलं गेलं नाही. त्यामुळे मधल्या काळामध्ये पत्रकारावरचे हल्ले जे थांबले होते ते परत आता नव्याने हल्ले सुरू होत आहेत. मागच्या 15 दिवसामध्ये 7 पत्रकारांवर महाराष्ट्रामध्ये हल्ले झालेले आहेत. त्यामुळं कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. मी आपल्याला विनंती करेल आमच्या सगळ्यांच्या वतीनं, आपण सगळ्या दोघा-तिघांनी आपण या विषयामध्ये, आमदार साहेब पण आहेत, त्या सगळ्यांनी आमच्या या विषयामध्ये लक्ष घालावं आणि महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा अंमलात येईल या दृष्टीनं आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती आहे. दुसरा मुद्दा आहे पत्रकार पेन्शन योजनेचा. महाराष्ट्रामध्ये सरकारनं त्यासाठी देखील 20 वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला की महाराष्ट्रामध्ये पत्रकार जे वयोवृद्ध पत्रकार आहेत त्यांच्यासाठी पेन्शन योजना सरकारनं सुरू करावी. सरकारने मधल्या काळामध्ये सरकारने पेन्शन योजना सुरू केली, परंतु त्याचे नियम बाबूजी एवढे कठीण आहेत. म्हणजे बाबूजींकडे मी 84ला मी लोकमतमध्ये लागलो त्यावेळेस जर मला माहीत होत असतं की पुढच्या काळामध्ये मला पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे तर मी बाबूजींनी मला ज्यावेळी जी ऑर्डर दिली, मला जे नियुक्तीपत्र दिलं ते मी निश्चितपणे जपून ठेवलं असतं. परंतु लोकमत सोडल्यानंतर मी अनेक ठिकाणी काम केलं. ह्या सगळ्या ट्रान्झिटमध्ये ही कागदपत्र सांभाळणं आणि ती जपून ठेवणं कठीण झालेलं आहे. त्यामुळं अनेक पत्रकार असे, मला पेन्शन मिळत नाही किंवा मी अर्जही केलेला नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये अनेक पत्रकार असे आहेत की जे पेन्शनला पात्र आहेत, ज्यांचं आयुष्य पत्रकारितेमध्ये गेलेलं आहे, परंतु त्यांच्याकडे कागदपत्र नसल्यामुळं त्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. महाराष्ट्र सरकारने ही पेन्शन योजना सुरू करून 8 वर्ष झाले. 8 वर्षामध्ये केवळ 142 पत्रकारांना पेन्शन मिळते आणि आणखी 300 पत्रकार असे सरकारच्या यादीवर की जे पेन्शनसाठी पात्र आहेत. त्यामुळे ह्या 300 लोकांना देखील पेन्शन मिळाली पाहिजे. जे पात्र आहेत त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे आणि या पेन्शन योजनेतले जे जाचक नियम आहेत ते जाचक अटी त्या कमी करून पत्रकारांना, वयोवृद्ध पत्रकारांना न्याय दिला पाहिजे. मला माझ्या माहितीमधले असे अनेक पत्रकार आहेत की ज्यांना दुपारच्या डायबिटीसच्या गोळ्या घेण्याची देखील भ्रांत आहे. इथं अनेक जण उपस्थित आहेत,
परंतु त्यांना ह्या पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. आपण जर लक्ष घातलं त्याच्यामध्ये की याच्यातले जे काही नियम आहेत, आम्ही मुख्यमंत्री साहेबांना देखील भेटलो, उपमुख्यमंत्र्यांना देखील भेटलेलो आहे त्या संदर्भात, परंतु आपल्या वतीनं जर पाठपुरावा झाला तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातले जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, ज्यांनी आयुष्य आपलं समाजासाठी घालवलेलं आहे, ज्यांनी पत्रकारितेमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे, अशा पत्रकारांना निश्चितपणे पुढच्या काळामध्ये पेन्शन मिळू शकेल. आणखी एक सगळ्यात आमच्यासाठी एक सेन्सिटिव्ह गोष्ट, संवेदनशील गोष्ट अशी आहे की आमच्या आरोग्याचा प्रश्न आहे, पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. एखादा पत्रकार ज्यावेळेस आजारी पडतो त्यावेळेस त्याच्या पाठीशी कोणी नसतं. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेनं बाबूजी गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामधल्या अनेक पत्रकारांना 80 लाख रुपयाची मदत केलेली आहे. वेगवेगळ्या भागामध्ये ज्यावेळेस पत्रकार आजारी पडतात त्यावेळेस माझ्याकडे कोणाला फोन आला की आम्ही लगेच त्याला चेक पाठवून देतो. किंबहुना साताऱ्यामध्ये देशमुख नावाचे पत्रकार होते, त्यांचं निधन झालं, अरुण देशमुख. साताऱ्यातल्या मंडळीने त्यांना जवळपास सगळी व्यवस्था केली. बाबांनी देखील त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. मला असं वाटतं की स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक पत्रकार जे आपले युनिट आहे जिथं तिथं, अशा युनिटनी आपल्या या पत्रकारांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. सरकारची जी योजना आहे त्या योजनेला काही अर्थ नाही असं मी स्पष्टपणे इथे म्हणू इच्छितो. याचं कारण असं आहे की एखादा पत्रकार आजारी पडल्यानंतर, मध्यंतरी आमच्या अंबाजोगाईत एक पत्रकार वारला, तो गेल्यानंतर 1 वर्षांनी त्याच्या बायकोला 1 लाख रुपयाचा चेक मिळाला. तर मला असं वाटतं की हे जे लेंदी प्रोसिजर आहे त्या बैठकाच होत नाहीत आरोग्य विभागाच्या पेन्शन योजनेच्या, त्याच्या ज्या कमिट्या केलेल्या सरकारने त्याच्या 2-2 वर्ष बैठकाच होत नाहीत. त्यामुळे पत्रकारांना न्याय मिळत नाही आणि पत्रकारांना ज्या आरोग्याची सुविधा सरकार देते ते 2 लाख रुपयाची सुविधा देते आणि ती देखील अधिस्वीकृती कार्डशी लिंकअप केलेली आहे. आता अधिस्वीकृती मिळवणं हे किती अवघड गोष्ट इथं आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे की अधिस्वीकृती मिळवणं म्हणजे पासपोर्ट मिळवण्यापेक्षा अवघड गोष्ट आहे. म्हणजे मी त्या कमिटीचा मेंबर आहे, आमचे पाबळे आहेत किरण नाईक, इथे 3-4 आम्ही मेंबर आहोत, परंतु त्याचे नियम देखील इतके किचकट करून ठेवलेले आहेत की ग्रामीण भागातल्या पत्रकाराला ती अधिस्वीकृती मिळणार नाही आणि अधिस्वीकृती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला आरोग्याची कुठलीही सुविधा मिळणार नाही. म्हणजे एकतर अधिस्वीकृतीचे नियम बदलले पाहिजेत आणि अधिस्वीकृतीचे नियम बदलत असताना जास्तीत जास्त पत्रकारांना कशी अधिस्वीकृती मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करावा. अधिस्वीकृती ज्यांच्याकडे आहे त्यांना फार काही सुविधा मिळतात अशातली गोष्ट नाही, परंतु आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत त्या अधिस्वीकृतीशी लिंकअप केल्यामुळं तुमच्याकडे अधिस्वीकृती नसेल तर ते मिळत नाही आणि महाराष्ट्रातल्या केवळ 3.5% पत्रकारांकडे अधिस्वीकृती आहे. म्हणजे आम्हाला आकडेवारी माहीत आहे 2400 पत्रकारांनाच फक्त अधिस्वीकृती कार्डची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. त्यामुळं त्या दृष्टीनं देखील त्याच्यामध्ये नियम बदलणं आवश्यक आहे किंवा आरोग्य योजना जी अधिस्वीकृतीशी लिंकअप आहे ती बंद केली पाहिजे असं माझी मागणी आहे. पत्रकारांच्या गृहनिर्माणचे प्रश्न आहेत, पत्रकार भवनाचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. ह्या सगळ्या प्रश्नांच्या साठी आपण वारंवार आंदोलन करत असतो, वारंवार सरकार दरबारी निवेदन देत असतो आणि वारंवार त्याचा पाठपुरावा करत असतो. परंतु आजच्या या अधिवेशनाच्या निमित्तानं आपण हे सगळं केलं पाहिजे आणि माझे कर्नाटक मधले पत्रकार मित्र इथे उपस्थित आहेत, बिदरचे आहेत, बेळगावचे आहेत, निपाणीचे पत्रकार आहेत. त्या पत्रकारांसाठी देखील आपण निश्चितपणे त्यांचा पाठपुरावा, त्यांचे म्हणजे दुहेरी कोंडी अशी आहे की कर्नाटक सरकार त्यांना काही देत नाही आणि आपलं महाराष्ट्र सरकार त्यांच्यासाठी काही करत नाही. महाराष्ट्र सरकारने त्यांचे किरकोळ अपेक्षा आहेत, अधिस्वीकृती द्यावी, त्यांना महाराष्ट्रातून बेळगाव तिकडे बिदरकडे जाणाऱ्या ज्या एसटी आहेत त्या एसटीमध्ये सवलत मिळावी, त्या दृष्टीनं देखील आम्ही निश्चितपणे पाठपुरावा करू. आपण मंत्री महोदयांना देखील त्या संदर्भामध्ये विनंती करू आणि निश्चितपणे आपल्या या सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा होत राहील या दृष्टीनं देखील प्रयत्न करत राहू. राजेंद्र बाबूंचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे, मान्य बाबांचं देखील भाषण ऐकायचं आहे, त्यामुळे मी फारसं लांबवत नाही, परंतु मी उदगीरकर मंडळीचं मी मनापासून परत एकदा आभार मानतो. विशेषतः जगताप साहेब, सुधीर जगताप साहेबांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानेल. बिरादार साहेब देखील इथं आहेत. त्या दोघांकडे ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला गेलो त्यावेळेस त्यांनी अत्यंत आपलेपणानं स्वागत केलं आणि आज हा जो कार्यक्रम उपस्थित होता, जसं बनसोडे साहेबांचं योगदान आहे तसं जगताप साहेबांचं आणि बिरादारांचं योगदान आहे. तुमच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम झाला नसता. त्याबद्दल तुम्हा दोघांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. पुढच्या असंच आमच्या सगळ्या पत्रकारांना आपण प्रेम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढचं अधिवेशन आणखी 2 वर्षांनी जे अधिवेशन होणार आहे, 2 वर्षांनी जे अधिवेशन होणार आहे ते आता आपल्याला नागपूरला अधिवेशन घ्यायचं आहे.
नागपूरला जगदंबा सोसायटी कोराडी यांच्या वतीनं आपल्याला निमंत्रण आलेलं आहे. दर 2 वर्षाचं हे अधिवेशन आपण नागपूरला घेतो आणि बाबूजी दर 2 वर्षांनी होणारं हे अधिवेशन आम्ही जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये घेतो. एकदा नांदेडला झालं, एकदा संभाजीनगरला झालं, एकदा पिंपरी चिंचवडला झालं, एकदा सेगावला झालं, एकदा रोह्यामध्ये झालं तटकरे साहेबांच्या. त्यामुळं पुढचं अधिवेशन आपल्याला नागपूरला करायचं आहे आणि त्याची तारीख आणि आणखी 2 वर्ष वेळ आहे त्याला, परंतु नागपूरला जायची आपल्याला सगळ्यांनी तयारी करायची. परत एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो. राजेंद्र बाबू यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांच्याकडं परवा त्यांच्या फार्म हाऊसमध्ये एक दुर्घटना घडलेली असताना देखील त्यांनी आम्हाला वेळ दिला. त्याबद्दल मी त्यांना परत धन्यवाद देतो. खरं म्हणजे माझी स्वतःची पत्रकारिता ABCD मी बाबूजीपासून शिकलो. त्यांनी आम्हाला शिकवलं आणि पुढच्या काळामध्ये आम्ही आमची वाटचाल करत राहिलो. परंतु मीच नव्हे तर इथे उपस्थित असलेल्या मला असं वाटतं किमान 90% पत्रकार हे लोकमतपासून पुढे आलेले आहेत. त्यामुळे ही पिढी घडवण्याचं काम आपण केलेलं आहे. त्याबद्दल मी परत एकदा आपलं आभार मानतो. आणि पत्रकारांचं हे अधिवेशन आहे. या अधिवेशनाचं उद्घाटन देखील पत्रकारांच्या हस्ते झालं पाहिजे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका होती. मागच्या नांदेडच्या अधिवेशनाला आम्ही P साईनाथ यांना बोलवलं होतं. पिंपरी चिंचवडच्या अधिवेशनाला कुमार केतकरांना बोलवलं होतं आणि आता बाबूजींना आम्ही जाणीवपूर्वक बोलवलंय. ते आज आले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. दोन्ही मंत्री बाबा आणि बाबासाहेब पाटील यांनाही धन्यवाद देतो. आमदार साहेबांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांचा आभार मानतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.